मांजर आडवं जाणं हे तुम्ही ऐकलं असेल, पण ही मांजर डायरेक्ट 2 बोक्यांसोबत आडवी झाली आणि त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये थ्रीसम झाला आणि त्यांच्यामध्ये 4 पप्पे घातल्या. 4 पप्प्यांमध्ये हिची प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर तिने काळ्या बोक्याला बोलावलं, त्याने तिला चपकवलं. दुसऱ्याला बोलावलं, त्यांनी तर डायरेक्ट तिला उचलून फेकून दिलं. मग दोघांनी मिळून तिला 4 कलर उड्या मारत रस्त्यावर फेकून दिला आणि हे काय दोघंच पप्पी घ्यायला लागले. म्हणजे दोघं गे. मग हे पोरकं आहे कोणाचं नेमकं? त्याच्यानंतर मांजर तरसली आणि कोणाला आडवी जाशील बाई, रस्ता पाच जाय. त्याच्यानंतर ती एका रस्त्यावर भटकायला लागली आणि एका खोक्यात जाऊन बसली. पावसा पाण्याचा आरडा ओरड करत सुटली आणि 6 वीकच्या नंतर ती डायरेक्ट जांभळं उलकडली. म्हणजे LGBT म्हणजे हिचं लफडं कोरियन पोरासोबत होतं. त्याच्यानंतर तिला गेला डायरेक्ट ॲम्ब्युलन्स आली आणि ॲम्ब्युलन्सची काय चालू राहील, तिची रस्त्यात डिलिव्हरी करते काय बाय. त्याच्यानंतर डॉक्टर आला, डिलिव्हरीचा टाइम झाला आणि पोरगं डायरेक्ट डॉक्टर व पडलं. डॉक्टर वैतकला आणि त्यांनी व्हीलचेअरने डायरेक्ट दोघांना खिडकीच्या बाहेर फेकून दिलं. ती पूर्ण अन्नात झाली. त्याच्यानंतर ती पैशासाठी काही करायला लागली, रस्त्यावर नाचायला लागली. नंतर डेकी सुकीचा मावस भाऊ एक शाण्या डांगीचा बॉक्या आला आणि त्याच्यानंतर तिने डायरेक्ट पप्पी घ्यायला सुरुवात केली. असं कसं लपड. त्याच्यानंतर तिने एका ठिकाणी नेऊन तिला डायरेक्ट प्रपोज केला आणि तिने मग खुशी होऊन डायरेक्ट तिचं पोरगं पाण्यात फेकून दिलं. हे काय प्रकार होता आणि ते पोरगं नंतर ऑक्टोपसने अडॉप्ट केलं.